उन्हाळ्याची चाहूल लागताच मुलांना सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे आईस्क्रीम. आणि त्या आईस्क्रीममध्ये म्हणाल तर त्यामध्येही चॉकलेट आईस्क्रीम हे मुलांचं खूप फेवरेट असतं. पण प्रत्येक वेळी आईस्क्रीम बनवायचं म्हटलं की वेळ लागतो. पण हे असं चॉकलेट आईस्क्रीमचं प्रीमिक्स बनवून ठेवला तर काम अगदी सोपं होतं आणि हवं तेव्हा तुम्ही चॉकलेट आईस्क्रीम किंवा चॉकलेट मिल्कशेक यापासून बनवून देऊ शकता. तर आज आपण इथे 2 ते 3 महिने टिकणारं चॉकलेट आईस्क्रीमचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी 5च मिनिटात हे प्रीमिक्स बनून तयार होतं आणि हवं तेव्हा फक्त ही पावडर तुम्ही दुधामध्ये मिक्स करून आईस्क्रीम किंवा चॉकलेट मिल्कशेक बनवू शकता. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप साखर घ्यायची आहे. आता यामध्येच आपल्याला 1/3 कप कोको पावडर घालून घ्यायची आहे. मुलांना जर चॉकलेटचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर अर्धा कप कोको पावडर घातला तरीही चालेल. सोबतच यामध्ये आपल्याला पाव कप दूध पावडर घालून घ्यायचं आहे. यामुळे आईस्क्रीमला किंवा मिल्कशेकला खूप छान दाटसरपणा येतो. सोबतच यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घालून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर नसेल तर याऐवजी तुम्ही 4 चमचे कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता. या दोन्हीमुळे आईस्क्रीम छान क्रीमी होतं आणि आईस्क्रीम छान सेटही होतं. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे साखरेची पावडरही होईल आणि यामध्ये जे आपण साहित्य घातलं आहे ना ते सगळं व्यवस्थित मिक्स होईल. तर बघा अगदी 5च मिनिटात इथे आपलं चॉकलेट आईस्क्रीमचं प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे. बरं, असं हे प्रीमिक्स बनवून ठेवला तर मिल्कशेक किंवा आईस्क्रीम बनवताना साखर किंवा इतर कोणतीही गोष्ट घालायची गरज नाही. आता बघा हे प्रीमिक्स आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यामुळे हे थोडं गरम झालेलं असतं. त्यामुळे याला असं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच हे प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोअर करू शकता. 2 ते 3 महिने छान टिकतं. फ्रीजमध्ये स्टोअर केला तर अजून काही महिने टिकेल. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच असं प्रीमिक्स बनवून ठेवला तर पूर्ण उन्हाळा तुम्ही या प्रीमिक्सपासून वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिल्कशेक किंवा चॉकलेट आईस्क्रीम बनवून खाऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये आपल्याला ओला चमचा वगैरे अजिबात घालायचं नाही. म्हणजे हे प्रीमिक्स 2 ते 3 महिने छान टिकेल. आता यापासून आपण आईस्क्रीम बनवून बघूयात. तर त्याकरता इथे मी एका पातेल्यात 2 कप फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप तयार चॉकलेट प्रीमिक्स घालून घ्यायचं आहे. एवढ्या मिश्रणामध्ये भरपूर आईस्क्रीम बनवून तयार होतं. आता याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये एकही गुठळी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे मी रूम टेम्परेचरवरचंच दूध घेतलेलं आहे. इथे तुम्ही रूम टेम्परेचरवरचं किंवा कोमट दूध घ्या. गरम दूध घेऊ नका. जर गरम दुधामध्ये हे प्रीमिक्स घातला तर त्याच्या खूप गुठळ्या होतात आणि ते मोडणं कठीण जातं. त्यामुळे आपल्याला इथे रूम टेम्परेचरवरचं किंवा कोमटच दूध घ्यायचं आहे. तर बघा इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही. आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवूयात आणि मोठ्या आचेवरती सतत हलवत याला एक उकळी काढून घेऊयात. सतत हलवत राहायचं आहे कारण यामध्ये जे आपण कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे ना ते तळाला जाऊन बसण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत हलवत हाय फ्लेमवरती याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला गॅस मध्यम ते मंद करायचा आहे आणि याला सतत हलवत एक 5 ते 7 मिनटं हे मिश्रण असंच उकळू द्यायचं आहे. कितपत उकळायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. हेच प्रीमिक्स वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिल्कशेकही बनवू शकता. चॉकलेट मिल्कशेक बनवताना 1 ग्लास दुधामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून हे प्रीमिक्स घालून चॉकलेट मिल्कशेकही अगदी सहज तुम्ही बनवू शकता. तर बघा याला मी मंद आचेवरती सतत हलवत एक 7 ते 8 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. चमचा असा उलटा केला की त्याच्यावर याची छान कोटिंग झालेली आहे आणि मधून एक रेष ओढली की ते एकमेकात मिसळत नाही इतपत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे.
हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, तर याला वरतीच रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे आणि नंतर 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवून याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता एका मोठ्या पातेल्यात आपल्याला 2 कप व्हिप क्रीम घ्यायची आहे. जर तुमच्याकडे व्हिप क्रीम नसेल तर फ्रेश क्रीम घेतला तरीही चालेल. व्हिप क्रीम घेताना इथे आपल्याला एकदम थंडगार व्हिप क्रीम वापरायचं आहे, पण ते थोडं पातळही असावं. आता हे व्हिप क्रीम आपल्याला इलेक्ट्रिक बीटरने सॉफ्ट पीक येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. केकसाठी जेवढं आपण हे व्हिप क्रीम फेटून घेतो ना, तेवढं आपल्याला हे व्हिप क्रीम फेटून घ्यायचं नाही, तर सॉफ्ट पीक येईपर्यंतच हे व्हिप क्रीम आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता व्हिप क्रीम फेटत असताना सुरुवातीला 1 मिनिटं 1च्या स्पीडवर फेटून घ्यायचं आहे आणि नंतर सॉफ्ट पीक येईपर्यंत 2, 3 किंवा हाय स्पीडवरती फेटून घेतला तरीही चालेल. तर बघा, हे व्हिप क्रीम मी सॉफ्ट पीक येईपर्यंत छान असं फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये जे आपण मगाशी चॉकलेट प्रीमिक्सचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ना, ते मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. ते सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला चांगलं 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. हे मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतर 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच ते या व्हिप क्रीममध्ये घालायचं आहे. आता याला 2 ते 3 मिनिटं आपण छान फेटून मिक्स करून घेऊयात, म्हणजे यामध्ये जे आपण मिश्रण घातलं आहे ना, तेही व्हिप क्रीममध्ये छान एकजीव होईल आणि आपलं आईस्क्रीम अगदी मस्त असं तयार होईल. तर बघा, अजून 2 ते 3 मिनिटं हे छान फेटून घेतल्यानंतर हे अगदी मस्त असं फ्लफी झालेलं आहे. छान हलकं फुलकं झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. याचा रंगही चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. अगदी मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आईस्क्रीमचं मिश्रण आपण सेट करून घेणार आहोत. त्याकरता असा एक एअरटाईट कंटेनर घ्यायचा आहे. त्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे असा एअरटाईट कंटेनर नसेल तर स्टीलच्या डब्यामध्येही हे आईस्क्रीम तुम्ही सेट करायला ठेवू शकता. फक्त तो डबा एअरटाईट असला पाहिजे. आता याला टॅप टॅप करून एकसारखं करून घ्यायचं आहे. आता यावरती गार्निशिंग करता थोडं आपल्याला चॉकलेट किसून घालायचं आहे. चॉकलेट घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. याऐवजी तुम्ही चोको चिप्स घातला तरीही चालेल किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घातला तरीही चालेल. आता याला गच्च झाकण लावून घेऊयात आणि हे कंटेनर डीप फ्रीजरला, म्हणजे जिथे आपण बर्फ करायला ठेवतो ना, तिथे ठेवून 10 ते 12 तास किंवा ओव्हरनाईट ठेवून याला सेट करून घ्यायचं आहे. तर हे मी ओव्हरनाईट डीप फ्रीजरला ठेवून सेट करून घेते. तर बघा, हे मी रात्रभर डीप फ्रीजरला ठेवून छान असं सेट करून घेतलेलं आहे. मस्त असं आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे. अगदी सॉफ्ट असं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. हे आईस्क्रीम चवीला अगदी मस्त लागतं. मस्त असं सॉफ्ट क्रीमी चॉकलेट आईस्क्रीम आपलं बनवून तयार झालेलं आहे. हे आईस्क्रीम बनवणं अगदी सोपं आहे. एकदा हे प्रीमिक्स करून ठेवला तर हवं तेव्हा तुम्ही असं आईस्क्रीम बनवून एन्जॉय करू शकता. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा.